चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. काय चल चल परत घे. तो डिलीट कर व्हिडिओ. बाजारातून कोणत्या काय वस्तू करते? मला काजली दे, मला वाचली चायला मी म्हणत दुग 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 ना. अरे यार फंबल होत. अरे यार फंबल होत. हॅलो गाईज, रसिका इज अराइव्ड. सो नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ काहीसा वेगळा आहे, कारण आज ज्या आम्ही तुम्हाला टिप्स देणार आहोत, जे मुद्दे सांगणार आहोत, त्याने रात्री झोपण्याआधी तुम्हाला संपूर्ण दिवस आपला सार्थकी लागला याचा फील येईल. तसं आम्ही तुम्हाला 5च टिप्स देणार आहोत, पण या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. काहीशा टिप आम्ही दोघीही रेग्युलरली फॉलो करतो, त्यामुळे आम्ही जे काही दिवसभरात अनुभवत आहोत तेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. आणि या सर्व टिप्स जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर पहिली टीप आहे सूर्यनमस्कार घालणे. मी असं सजेस्ट करेन की दिवसाची सुरुवात ही तुम्ही नेहमीच व्यायाम करून करा. मला माहित आहे की आपण सगळे सामान्य माणसं आहोत आणि सगळेच वर्किंग आहोत, त्यामुळे सूर्यनमस्कार किंवा व्यायाम या सगळ्याला आपल्याकडे वेळच नसतो. पण आपण दिवसाची सुरुवात जर व्यायाम करून केली तर आपल्या शरीरात एक वेगळीच एनर्जी निर्माण होते. मला माहित आहे की संपूर्ण व्यायाम करणं हे आपल्याला खरंच शक्य नाहीये, त्यामुळे आपण सूर्यनमस्कार हा घालावा. कारण सूर्यनमस्कार तसं बघायला गेलं तर सर्व आसनांचा सार आहे. यामध्ये 12 आसनं आहेत, त्यामुळे या सगळ्याचा फायदा हा आपल्या शरीराला नक्की होतो. जसं की पचन संस्था नीट होते, शारीरिक आणि मानसिक ताण कमी होतं, त्याचप्रमाणे झोपेची गुणवत्ता सुधारते, वेगवेगळे अन्न पचनाचे किंवा पित्ताचे आजार या सगळ्यापासून दूर होतात. असे वेगवेगळे फायदे या सूर्यनमस्कारामध्ये आहेत. मला माहित आहे की सूर्यनमस्कार म्हणा किंवा व्यायाम यासाठी सगळ्यांनाच कंटाळा येत असतो, पण मी सजेस्ट करेन ऍटलीस्ट दिवसाला 2 सूर्यनमस्कार घालायला नक्कीच सुरुवात करा. कधी या 2 चे 5 सूर्यनमस्कार होतील हे तुम्हाला कळणारच नाही, परंतु यामुळे तुमची शारीरिक प्रगती ही नक्कीच होईल. दुसरी टीप आहे ती म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजेच मनाचा व्यायाम. आमचे गुरु जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज आम्हाला नेहमी सांगत असतात की दिवसातून 10 मिनिटे तरी वेळ काढा आणि साधना करा. साधना केल्याने आपल्या मनाची एकाग्रता वाढते, त्याचबरोबर साधक बाधक विचार करण्याची क्षमता आपल्यात विकसित होते. चूक काय बरोबर काय ह्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात आणि अचूक गोष्ट त्यातून निवडायची कशी हे आपल्याला कळतं. मेडिटेशन केल्याने आपल्यामध्ये असलेला चलबिचलपणा, उतावळीपणा कमी होतो आणि आपण सकारात्मक गोष्टींकडे वळत असतो. विद्यार्थ्यांसाठी ही मेडिटेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण अभ्यासासाठी आपल्याला कॉन्सन्ट्रेशनची, एकाग्रतेची अत्यंत गरज असते, जे मेडिटेशन केल्याने प्राप्त होते. त्याचबरोबर आपल्याला एखादी नवीन गोष्ट शिकायची आहे, एखादी नवीन गोष्ट करण्याचा आपण जर विचार करत असू तर त्यासाठी मेडिटेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. तर तिसरी टीप आहे कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची. जर तुम्ही वर्किंग असाल तर वर्किंग आवर्स मधून 10 मिनिटं वेळ काढा. जर तुम्ही गृहिणी किंवा जर तुमचा बिझनेस असेल तर 10 पेक्षा अधिक म्हणजे 20 मिनिटं वगैरे वेळ काढू शकता आणि यामधून तुम्ही एखादी नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करा. जसं की हेअर केअर, ब्युटी केअर याबाबत तुम्ही ज्ञान घ्या, किंवा जर तुम्हाला एखादा नवीन पदार्थ करायला आवडत असेल तर त्या बाबतीत तुम्ही ज्ञान घ्या, तो ट्राय करा आणि तो एक नवीन पदार्थ शिका. असं कोणतीही गोष्ट तुम्ही शिकू शकता. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ इच्छिते, जर तुम्हाला एक्सेलचे काही फॉर्म्युले शिकायचे आहेत तर त्यासाठी पहिला एक कालावधी फिक्स करा. जसं की 1 महिन्यामध्ये मी एवढे फॉर्म्युले शिकणार आहेत. मग ते फॉर्म्युले दररोज 10 मिनिटं वेळ काढून शिका, ते एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करा. यामुळे काय होईल तर तुम्हाला एक मौलिक ज्ञान प्राप्त होईल. मिळालेलं शिक्षण हे कधीच वाया जात नाही. संपूर्ण आयुष्यात या शिक्षणाचा कधी ना कधी कुठेतरी उपयोग हा होतच असतो. यानंतरची चौथी टिप म्हणजे रात्री जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर आपल्या फॅमिली सोबत, आपल्या आईबाबांसोबत बसून भरभरून गप्पा मारणे. त्यांच्यासोबत आजच्या दिवसातल्या झालेल्या गोष्टी शेअर करायच्या आहेत.
जर आपल्याला एखादी गोष्ट घरात हवी असेल, जर एखादं फंक्शन असेल, तर त्याबद्दल आपण घरच्यांबरोबर बसून ही चर्चा केली पाहिजे. आईबाबांबरोबर किंवा जर आपलं लग्न झालं असेल तर सासू सासऱ्यांबरोबर आपण दिवसातल्या गोष्टी ह्या शेअर केल्या पाहिजेत. काही वेळा जर एखाद्या गोष्टी आपण आईबाबांसोबत जर त्या गोष्टी बोलू शकत नाही, तर त्यावेळेला उत्तम पर्याय म्हणजे भाऊ बहीण. त्यांच्याकडे आपण मनमोकळेपणाने गोष्टी बोलू शकतो. जर आपल्याला नवीन एखादा टास्क आपल्याला करायचं असेल, घ्यायचं असेल, तर तो आपल्या बहीण भावंडांना सांगू शकतो, जेणेकरून त्यांच्याही टिप्स आपल्याला मिळतात. काय करावं, कसं करावं हे प्लॅनिंग आपल्याला त्यांच्याबरोबर बसून करता येतं. बहीण भावंडे लहान असले तरीही काही हरकत नाही, तुम्ही त्या गोष्टी त्यांच्याबरोबर नक्कीच शेअर करू शकता, जेणेकरून तुमच्यात असलेलं बॉन्डिंग हे नक्कीच घट्ट होईल. आपली फॅमिली ही नेहमीच आपली फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. त्यामुळे चिटचॅट विथ फॅमिली हे नक्कीच व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्यातली आपुलकी आणि प्रेम, विश्वास हे कायम वाढत राहते. तर शेवटची आणि 5वी टीप आहे ती म्हणजे उद्या नक्की काय करायचं याचं नियोजन. YouTube आणि इंस्टाग्रामवर तुम्ही नेहमीच ऐकत असाल की नेहमी तुम्ही वहीत लिहून ठेवा की उद्या नक्की काय करायचं ते. पण खरं तर एका सामान्य गृहिणीला किंवा सामान्य माणसाला हे शक्यच नसतं, कारण आपल्याला तेवढा मुळात वेळच नसतो. पण मग आपण या गोष्टींचा विचार नक्की कधी करू शकतो? तर तुम्हाला माहित आहे, आपण झोपताना आपण दिवसभराचा आढावा घेतो. कोणत्या चांगल्या गोष्टी आपल्या हातून घडल्या, कुठल्या वाईट गोष्टी घडल्या, देवाचं चिंतन करत असतो. तर याच वेळी आपण नक्की उद्या काय करावं या गोष्टीचा थोडाफार विचार करू शकतो. जसं की उद्या डब्याला भाजी कोणती करायची, ती भाजी घरात आहे ना? वर्किंग असाल तर उद्या ऑफिसला नक्की काय वेअर करून जायचं, त्याच्या ॲसेसरीज आपल्याकडे आहेत ना? किंवा मुलाला शाळेत जाताना टिफिन काय द्यावा, जेवायला काय करावं. त्याचप्रमाणे मुलाच्या शाळेत काही एक ऍक्टिव्हिटी आहे का उद्या. आणि या व्यतिरिक्त आपल्याला बाजारातून नक्की काय गोष्ट आणायची आहे हे देखील आपण आठवून ठेवू शकतो, याचा विचार करू शकतो. आणि याच गोष्टीचा आपण जर प्रॉपर लिस्टिंग आपल्या डोक्यात केली तर काय होतं, तर एक आपण सकाळी उठल्यावर आपला वेळ विचार करायचा कमी होतो, आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते, कामं पटापट झाल्याने आपल्याला भरपूर वेळ आवरायला मिळतो. आमचं दोघींचंच उदाहरण आहे. रसिकाला जरासा वेळ जास्त मिळतो, त्यामुळे ती रोज एका वहीत लिहून ठेवते की उद्या नक्की काय करायचं. त्याच्यामुळे तिची तेवढी गडबड होत नाही. मला काही तितका वेळ मिळत नाही की मी लिहून ठेवेन, पण एक एवढं नक्की करते की माझी एक व्हॉट्सअपमध्ये एक नोट्स आहे, ज्याच्यामध्ये नक्की उद्या काय करायचं हे बारीक छोटंसं मी लिहून ठेवते. भाजी आणायची आहे, हे करायचं ते करायचं. त्यामुळे उद्या सकाळी उठल्यावरती मी जस्ट एक ती लिस्ट बघते आणि ह्या गोष्टी मला करायच्या आहेत. यामुळे माझा दिवस हा खरंच सुखकर होतो. काय मग मंडळी, डे सॅटिस्फाय करणाऱ्या टिपांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. मी तर तुम्हाला असं सांगेन की या 5ही टिप्स जर तुम्हाला फॉलो करायला जमत नसतील तर त्यातल्या 2 टिप्स तुमच्या प्रायोरिटीनुसार निवडा आणि त्या 2 टिप्स तरी तुम्ही नक्कीच फॉलो केल्या पाहिजेत, जेणेकरून तुमच्या आयुष्यातही नवनवीन बदल तुमच्या लक्षात येतील आणि जीवन सुखकारक होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला असे कोणते विषय आमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील हे नक्की आम्हाला सांगा. त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, लाईक सुद्धा करा आणि आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत बाय.